नमस्कार. ऋतुजा लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज अचानक कुठे गेलेली आहे, तर आज अचानक प्लॅन केलेला आहे. माहेरला जाण्याचा प्लॅन झालेला आहे आणि खरंच सांगते, आपलं माहेर कसंही असलं, गरीब असो श्रीमंत असो, जे माहेरला गेल्यानंतर सुख असतं ना, आणि जे माहेरला गेल्यानंतर जे काही प्रेम जिव्हाळा असतो ना, तो काही औरच आणि वेगळाच असतो. आणि भावाची मुले म्हणजे सगळ्यांचं प्रेम आणि सगळ्यांचं ते आत्या म्हणणं मुलांचं, हे आपल्याला एक प्रकारचं वेगळंच ते नातं वेगळंच असतं. आणि टिकवलं तर खूप सुंदर असतं, नाही टिकवलं तर काहीच सुंदर नसतं. तसं तर आपल्याच हातात असतं नातं टिकवायचं का नाही टिकवायचं. तर माझी भावाची मुले मला ना खूप प्रेम देतात. तर ती म्हटली की चला आत्या आपण रानामध्ये जाऊन येऊया. तर आम्ही आता रानामध्ये फेरफटका मारायला आलेलो होतो आणि थोडं रानामध्ये सुद्धा चाललेलं होतं, हे दाखवायचं ते दाखवायचं. पण हा जो माझा जो उभा आहे भावाचा मुलगा, तो खूप शरारती आहे. त्यालाच मी थोडंफार काहीतरी सांगत होते, असं कर तसं कर, हे कर ते कर, असं चाललेलं होतं आमचं. आणि बाकीची सगळी अशी हसून मज्जा घेत होती. तर रानामध्ये बऱ्याच लांब आम्ही गेलो होतो. तर आम्ही शेवटपर्यंत गेलो नाही बरं का, विहिरीपर्यंतच गेलो. आणि ते विहिरीचं दृश्य पण मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवते. मस्त राऊंड मारला आणि साधारण 10 वाजले होते. तर 10 वाजता एवढं ऊन पडलेलं होतं. तर विहिरीमधलं तुम्हाला दाखवते. विहिरीमध्ये जास्त पाणी नव्हतं बरं का, तिकडून एका बोरचं पाणी येत होतं. पण विहिरीमध्ये खेकडे मासे वगैरे होते, जे की असा लांबून दिसत नाहीत बरं का, पण जे की बाहेर येत होते, आत जात होते. कारण खेकड्यांची बिळं असतात ना, तर त्या बिळामध्ये ते जात होते आणि बाहेर येत होते. आणि ते दिसतसुद्धा होतं, पण आता ते ऊन वगैरे आणि एवढून लांबून ते दिसणं शक्य नाही. तर असं हे विहिरीचं दृश्य आहे. तर विहीर अशी कडेने पूर्ण बांधून घेतलेली आहे. आणि पोहायला जरी शिकायचं म्हटलं तर ह्या विहिरीमध्ये पटकन पोहायला शिकतं, कारण उतरायला चढायला सुद्धा सोपी पद्धत आहे. आणि विशेष म्हणजे असा त्याला फ्लॅट असल्यामुळे खाली चढायला किंवा उभा राहायला सुद्धा भरपूर जागा आहे आणि कडेने अशी बांधून घेतलेली आहे. तर तुम्हाला आता मी एकदम झूम करून दाखवलेलं होतं की तिथं असं खेकडे निघत होते, पण आता ते दिसले का नाही कुणास ठाऊक. नंतर मग ओले नारळाचे नारळ पोरांनी काढलेले होते, तर ते नारळ घेऊन आले. अशी छानशी मका होती, जास्वंदीची पण झाडं खूप सुंदर होती आणि अशी आळू छान आलेली आहे. आणि नंतर मग हे रताळी वगैरे लावलेली आहे. टोमॅटोची सुद्धा छोटी छोटी अशी झाडं आहेत. पलीकडे गिनीगोल आहे आणि असा लसूण वगैरे आहे आणि मस्त नारळाची झाडं आहेत. झाडे पण भरपूर आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.